नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील नामांकित असलेला टायगर ग्रुप याची सुरुवात झालेली ज्या फाउंडर मेंबर आहेत, सन्माननीय नांदेड जिल्ह्यामध्ये टायगर ग्रुप वाढवण्याचं कार्य ज्यांनी केलं ते सन्माननीय जिल्हाध्यक्ष बळूभाऊ जाधव यांच्या विशेष पॉडकास्ट मुलाखत घेतोय. दादा, आपलं स्वागत आहे युवा राज्य चॅनलमध्ये. धन्यवाद. एकंदरीत बघितलं टायगर ग्रुपचा विस्तार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. हजारो कार्यकर्ते जुळलेले आहेत. महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये संघटना असतील, शाखा विस्तार होत आहे. पण त्याची मूळ शाखा जी आहे नांदेडमध्ये पहिली स्थापन करणारे आणि जिल्ह्यामध्ये विस्तार करणारे नेतृत्व म्हणजे बळूभाऊ जाधव. दादा, काय सांगाल, टायगर ग्रुपचा आज विस्तार आपल्या माध्यमातून होत आहे, या पॉडकास्टच्या माध्यमातून विशेष फॉर टायगर ग्रुप, काय सांगाल? आज इकडे बघितलं तुमचंच नाव आता टायगर अभियानला देत आहेत, खासदार पुण्यामध्ये देत आहेत आणि टायगरचं नाव कुठेतरी बदनाम होतंय का? एकंदरीत टायगर विषयी चर्चा करूया. आपलं स्वागत आहे म्हणा. धन्यवाद दादा. टायगर ग्रुप हे समाजकार्य काम करणारा एक ग्रुप आहे. याला राजकीय कुठलाही सपोर्ट नाही किंवा राजकारणासाठी कुठला झेंडा धरलेला नाही. आमचं एकच म्हणणं आहे की युवा पिढी हे आपलं शरीर आपली संपत्ती आहे. ह्यासाठी कुठली व्यसनी व्हावं नाही आणि शिक्षणात पूर्ण वेळ घालावा. हे ट्युशन बी एक व्यसनच आहे. तसेच नशा पाणी जे करून पुढे आपलं स्वतःचं शरीर खराब होऊन जातात, हे असं न करता आपलं शरीर आपली संपत्ती आहे. ह्याकरता सर्वप्रथम आम्ही गाव तिथे व्यायामशाळा, गाव तिथे वाचनालय हे आमचा पहिला नारा असतो. ओके, आता काय विस्तार कसा होतोय? एकंदरीत पहिल्यापेक्षा वातावरण अजून वाढायला पाहिजे, कमी होते, कसं वाटेल तुम्हाला? नाही, कार्यक्रम तर चांगले सगळे पण चालू आहे सगळीकडे. फक्त चुकतंय कुठं मी तेच म्हणतोय आपल्याला की युवा पिढी जी आमच्याकडे आधी होती आता कमी का झाली? आता व्यसनी पोरं भरपूर झालेत. आज नेते अतिनेते सगळे जे आहेत ना, कुठल्याही कार्यक्रमासाठी युवा पिढीला व्यसनी करून कार्यक्रम ओढत आहेत. आज आमचा कुठलाही कार्यक्रम बघा तुम्ही, एकही व्यसनी मुलं तुम्हाला भेटणार नाही. हे मनातून येतो टायगर ग्रुप जॉईन करण्यासाठी. आणि प्रत्येकाच्या आई वडील म्हणतात की तुम्ही टायगर ग्रुप मध्ये जॉईन व्हा. का? तर जेव्हा मुलगा आम्हाला जॉईन होतो तर समजा तो व्यसन मुक्त झाला. सगळ्यात मोठा मुद्दा आमचा तोच आहे की व्यसन मुक्तीचा. जे की आज युवा पिढी आपण बघतोय मेडिकलवर, पानपट्टीवर, इव्हन ट्युशनच्या बाहेर सुद्धा असे दलाल सोडलेले आहेत जे एमडी ड्रग्सचा व्यापार करतायत. मी हे म्हणतो की पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही, पण पोलिसांकडून वाचून सगळ्याकडून त्यांनी लपून छुपून हे व्यसन करतायत. तिथं मुलं आज तुमचे जिम मध्ये झालं, जिम मध्ये पण भरपूर आजकाल व्यसन चालू आहे. जिम मध्ये पोराला भोगले जात आहे की तुम्हाला बॉडी ऐसा बनता वैसा बनता, हे म्हणून मुलांना व्यसनी करतायत ते लोक. तर त्या ठिकाणी पण जिथे ज्या ठिकाणी जिम आहेत, व्यायामशाळा आहेत, ह्या ठिकाणी पण माझे असे विचार आहे की बाबा पोलीस प्रशासन झालं व इतर लोक झाले, जाऊन तिथं तपासणी करावं की जे कोच आहेत ते ऍक्च्युअली खरंच कोच आहेत का. दादा, एक विषय महत्वाचा येतो की आपण सांगितले युवा वर्ग भरकटतोय. एकीकडे युवकांना आपण मागे व्हिडिओ बघितला, आपल्या मधलाच व्हिडिओ, व्यसनाधीन युवक होते, आजची अल्पवयीन मुलं व्यसनाधीन होत आहेत. कसं बघता याच्याकडे? आणि याच्यावर टायगर ग्रुप आपल्यावरती काय उपाययोजना करणार आहे का, जागरण करणार आहे किंवा कशा पद्धतीने आपण प्रशांत धारीवर धरणार आहोत? मी आता आपल्याला म्हणलो जसं की आम्ही एक धोरण धरलेलं आहे, गाव तिथे व्यायामशाळा. जेव्हा युवा पिढी व्यायामच्या नादी लागल तर आपलं शरीर आपली संपत्ती त्याला कळल आणि व्यसन मुक्त होईल. हे खरंच आज सांगतो ना, एवढी काळाची गरज आहे. नांदेड जिल्ह्यातून नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय छोटे छोटे मुलं मर्डर केस करतायत. एकदम म्हणजे भीती नावाची गोष्ट नाही. ह्याचं कारण एकच, एमडी ड्रग्स नावाचं जे व्यसन चालू आहे ह्याच्या कुठेतरी बंदी आहे, पाबंद ह्याच्यावर पूर्णपणे कारवाई यायला पाहिजे. ज्या ठिकाणी ड्रग्स भेटते त्याला देशद्रोहीचा गुन्हा टाकायला पाहिजे त्यांच्यावरचा. दादा, नांदेडमध्ये आता एक महत्वाचं उदाहरण घेऊया, काही आता सामाजिक विषयाकडे येऊया. नांदेडमध्ये आपण ब्रिज बघितला, खूप कोट्यवधीचा तो ब्रिज आहे, तो ब्रिज पडलाय. काय सांगाल या विषयात? म्हणजे एवढा मोठा करोडपती बिझनेस चालू असताय. मी त्यावेळेस पुण्यामध्ये होतो. मी पुण्याच्या त्या ब्रिज पडलं ते पण बघितलं मी. तिथं तर सगळं पाण्याचा धबधबा चालू झाला आणि शासन म्हणते की ते भूकंप. अहो, सांगता तर लाज वाटायला पाहिजे. भूकंप झालं रात्री 1:30 वाजता आणि ब्रिज पडलं दुपारी 12 वाजता. अहो, तुम्ही तुमचे गुन्हा कबूल का करत नाहीत? जेव्हा गुन्हेगार करणारा सगळ्या डोळ्यासमोर गुन्हा कबूलच करत नाही, तर लहान युवा पिढी कसं गुन्हा कबूल करतील? अरे वो तो 100 करोड़ का भ्रष्टाचार कर रहा है, उस पर गुन्हा दाखिल नहीं हो रहा. हे छोटे मोठे मर्डर के सामने क्या बिगाड़ने वाले? ह्या पद्धतीने लोकांची भीती निघून गेलेली आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला मी, आज तुम्ही शिक्षण करून जे डिग्री हासिल करतायत त्या डिग्रीला व्हॅल्यू नाही असं युवा पिढीला कळलंय. म्हणून मर्डर करतायत, जेल भोगतायत, म्हणजे ते डिग्री त्यांना भेटली आणि त्या डिग्रीवर हैदराबादचे इतर राज्याचे पोरं येऊन ह्याला घेऊन जात आहेत, तिकडे त्यांच्याकडून क्राईम करून घेत आहेत. हे आज नांदेडची परिस्थिती आहे. आज नांदेड जिल्ह्यामध्ये केवढे आरोपी आहेत हे आपल्याला माहित नाही,
पण इतर राज्याच्या लोकांना माहित आहे का? ते लोक त्याला पैसा पुरवत आहेत, ते लोक त्याला मनी ऑर्डर करतायत आणि त्यांची जामीन करतायत का? तर ये बच्चा डिग्री लेके आया है, इसके दिल से डर निकल गया है, असे त्यांचा गैरसमज आहे. आणि त्या मुलाला अजून क्राईम करायला होत आहेत ते. अरे इससे तो कुछ नहीं, चल तू तो समझ गया पूरा क्राईम कसं करायचं, चल आमच्याकडे मग ते गाडी चोरणं, चेन क्रॅचिंग, सुपारी घेणे, हे असले काम आपल्या युवा पिढीला नांदेड जिल्ह्याच्या जेलमध्ये बाहेरच्या राज्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे. हे खरंच परिस्थिती आहे, खरी परिस्थिती. मधून काही आरोपी जे जुने आहेत यांनी कॉन्टॅक्ट करून दिलाय, चलो इसका जामीन कर लो, अपने बच्चा बंदा काम काय. ह्यासाठी प्रशासनाने कुठंतरी जेलमध्ये चांगल्यापैकी दबाव आणून काहीतरी चांगलं हे करायला पाहिजे, माझं असं वाटतं मला. तर कारण हे न्यूज बाहेर कशी चालली की मध्ये कोणता आरोपी गरीब आहे आणि कोणत्या आरोपीला जामीनची गरज आहे, मधून फोन कॉन्टॅक्ट चालू आहेत, सांगायचा उद्देश माझा. तुम्ही बघितलं वाईट परिस्थिती आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यातली जे तुम्ही बघितलं की खुनांच्या घटना वरचे वाढत आहेत, रोज एक बातमी. ते सांगतोय मी की बाबा शिक्षण घेऊन जो डिग्री आपण घेतोय, नोकरी भेटत नाही, ह्या उद्देशाने खून केले की एक डिग्री भेटती, असे उद्देश चालू आहेत. अरे तो डिग्री वाला आहे म्हणजे खून केलं, जेल बघून एक डिग्री झालेली आहे, चलो इसको एक काम है, वहां की सुपारी दे दो, यहाँ का स्नॅच दे दो, वहां की गाडी चोरी का दे दो, हे प्रकार इकडे चालू आहे. आणि ह्याच्यामुळे युवा पिढी बिघडत चालली, त्याला व्यसनी करून त्यांच्याकडून काम करून घेत आहेत. सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळे मेडिकल झाले, जिम झाले, शिक्षणाचे जागा झाली, ह्या ठिकाणी मी पोलिसांना दोषी करताय, पण पोलीस प्रशासनाने ह्या ठिकाणी लक्ष देऊन अगर कार्यवाही केली तर एवढे ड्रग्स ऍडिक्ट पकडले जातील, नांदेडचं नाव घेऊन जाईल, सगळं ब्लॅक जाईल, एवढे पकडले जातील. खरं सांगतो तुम्हाला मी, एवढे ड्रग माफिया नांदेडला आहेत, एवढे ड्रग माफिया आहेत. दुसरा एक महत्वाचा विषय येतोय. आजची तुम्ही घटना बघितली असेल आपल्या सर्वांनी. नांदेड मधल्या एका शिक्षकाने गोदावरी नदीमध्ये आसना नदीवर पुणेगावला स्वतःची गाडी, त्याच्यामध्ये त्याची स्वतःचे मुलं होते, मुलासोबत त्यांनी सुसाईड केलेली, आत्महत्या केलेली घटना आहे. ही आत्महत्या एका गट शिक्षण अधिकारी जे आहे त्यांना धरून, प्रशासनाचे अधिकारी त्यांना धरून, त्यांनी जबाबदार धरून त्यांच्या सुसाईड नोटीस मध्ये हे नाव लिहिलेले आहेत. हे आत्महत्या झाले, काय कसं वाटतं फक्त? सुनील मोरे मुख्याध्यापक आहेत जे भंगीगाव हातगावचे, खरंच यांचा अन्याय झाला आणि त्यांना कळलं की मला न्याय मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या मुलाला पण न्याय मिळणार नाही, म्हणून ते स्वतःच्या मुलाला पण ते संपवलं. आता ते प्रशासन डोळे उघडाव, जे ह्याच्यात अधिकारी आहेत ज्यांनी यांच्या दबाव टाकलं आत्महत्या करण्यासाठी, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. पण असे जेवढे पण अधिकारी आहेत, जसे की सूर्यकांत आहेत, कदम आहे, शिवाजी कदम आहेत, एक पवळे आहे, हे सगळ्या अधिकाऱ्यावर असा गुन्हा टाकायला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही अधिकारी एखाद्या खालच्या वर्गाचं शिक्षक असो, चपराशी असो किंवा वॉचमॅन असो, यांच्यावर दबाव टाकायची हिंमत करू नये. आज त्या मोरेसराला माहित झालं मला तर न्याय मिळणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये माझ्या मुलावर पण अन्याय होऊ शकते आणि माझे मुलं वाईट मार्ग जाते. ह्यापेक्षा मी जीवन संपवलेलं, कोणतं वाईट म्हणून ह्या युद्धशांतीने जीवन संपवले. माझं एकच इच्छा आहे ह्या गव्हर्नमेंटची, सरकारची, की ह्या जे दबाव टाकलेले शिक्षक आहेत, अधिकारी आहेत, यांना फाशी शिक्षा भेटावं. अशा घटना वरचीवर घडत आहेत बघितलं तर. आणि ह्याच्यामध्ये जिम्मेदार आहेत असं ते नांदेडमध्ये नाही, त्यांची बदली पण होऊन गेली. मी ते सांगतोय की बाबा अधिकारी अगर चांगले भेटले तर चांगला वर्ग बनतो. आता हे शिक्षकच किती तर विद्यार्थ्यांनी घडवले, आज शिक्षकाची कमतरता आहे. आज विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक भेटत आहेत आणि एक चांगला शिक्षक आज गमावलोय. हे जे स्वतः लपवून घेण्यासाठी स्वतःची बदल्या करून घेतात, हे जिथं बी असतील तिथून ह्यांना आणून ह्यांच्यावर कारवाई करण्यात यावं. अन्यथा टायगर ग्रुप एक मोठा आंदोलन छेडेल आणि ह्यांच्या मागे हात धुवून लागणार आहे. एकंदरीत बघितलं नांदेड जिल्ह्यातील जे भूसंपादन कार्यालय आहे, या कार्यालयाविरोधामध्ये आपला नेहमी आवाज असतो. या कार्यालयामध्ये सातत्याने भ्रष्टाचार होत असले देखील आपलं म्हणणं आहे. एकंदरीत या कार्यालयाविरोधामध्ये आपली लढाई चालू आहे, आजही चालू आहे. काय सांगाल, काय वाटतं? जिल्हा भूमी अभिलेख नांदेड ह्या ठिकाणी जे होत असलेला भ्रष्टाचार फार मोठा भ्रष्टाचार आहे. त्याच्या संदर्भात मायापाशी आहे की नाही हे पत्र आहेत बघा. मी पुणे, संभाजीनगर, नांदेड, देशमुख मॅडम, त्याच्यानंतर तुमचे तिथले सगळ्या अधिकाऱ्यांना मी हे पत्र पोच केलेले आहेत.
अजून मी हे जे पूर्ण पुराव्यासहित आपल्याला भेट देईन या गोष्टीचं. का तर ह्या ठिकाणी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे. गोर गरीब एक पीआर कार्ड काढायचं म्हणजे एक धसकी भरलेली आहे. पीआर कार्डला ऍक्च्युली किती पैसा खर्च येतो हे गव्हर्नमेंट रेट काढलं तर चहा पाण्याचा खर्च होतो. पण पीआर काढण्यासाठी लोकांना सोनं गिरवी ठेवा लागले, सोनं विकायला लागले. एवढा मोठा भ्रष्टाचार. बाहेर दलाल सोडलेले आहेत, बाहेर ठिकाणी दलाल सोडले आहेत. आपका पीआर कार्ड काढणं आहे तो बताओ. बापरे. अशा प्रकारे नांदेड कार्यालयात दलाल आहेत, दलाल सोडले. नांदेड कार्यालयामध्ये बाहेर दलाल सोडलेले आहेत. हे अधिकाऱ्यांचे पाळलेले कुत्रे. हे लोक बाहेरून रेट ठेवून आणतात. हा साहेब 10 तारीख म्हणजे 10,000, 20 तारीख म्हणजे 20,000. ह्या पद्धतीवर फोनवर बोलून त्यांचे सेटलमेंट होत असते. ह्याची पण रेकॉर्डिंग आहे. मी पूर्ण पुराव्यासहित आपल्याकडे फार लवकर येणार आहे. का तर मी संभाजीनगर आणि पुणे ऑफिसला एक कल्पना दिली, पुणे पुरावे दिलेले आहेत. त्यांनी इथं आज पत्र पाठवून बघा 1 महिना झालेला आहे की ह्याला चौकशी करायला सांगितलेलं आहे, मस्के साहेबांना आणि देशमुख मॅडमला. पण हे काही चौकशी अजून केलेली नाही. 21ला माझं उपोषण आहे पुणे या ठिकाणी, तर मी उपोषणला बसणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एकदा मुलाखत देईन आणि तेव्हा आपल्या मी पूर्ण पुराव्यासहित तुम्हाला मी सांगेन त्या गोष्टीबद्दल. तर विशेष बघितलं, आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. नांदेड जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये दलाल लोक सोडलेले आहेत. या ठिकाणी भूसंपादन कार्यालयामध्ये त्यांचे रेट देखील ठरल्याचं आहेत अशी माहिती दादा दिलेली आहे. एकंदरीत या कार्यालयावरती वरिष्ठ स्तरावरून राज्यस्तरावरून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहे की अशा भ्रष्टाचार लोकांना आपण तात्काळ कारवाई केली पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा येतोय या शिक्षण व्यवस्थेचे पुढे परत एकदा प्रश्न निर्माण होतोय. ग्रामीण भागामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या ठिकाणी शिक्षक वर्ग जो आहे काही ठिकाणी व्यवस्थित, कालची कामारीची घटना आहे, हिमायतनगर मधील कामारीची घटना आहे. त्या ठिकाणी शिक्षक न आल्यामुळं त्या गावकऱ्यांनी त्याला घेराव घातलेला आहे, गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. हिमायतनगर घटना आहे. कसं बघतोय या शिक्षण व्यवस्थेकडे आपण? आज शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांना पगारची कमतरता नाही. ह्यांना 7वा 8वा सगळे वेतन लागलेले आहेत. ह्यांना भरपूर पगारी आहेत. पण ह्यांचं माज असं झालेलं आहे की आमचं कोणी काही वापर करू शकत नाही. हे नांदेडमध्ये राहतात आणि हातगावला शिक्षक म्हणून ते काम करतायत. हातगावला जात आहेत, थंब मारतायत, वापस येत आहेत. शिक्षकाच्या नावानं घुमा आहे. का ते ह्यांना गव्हर्नमेंट कडून पगार भेटते प्लस प्रायव्हेट ट्युशन वाल्याकडून ह्याला पैसे भेटतात की तुम्ही शिकू नका, त्याचं काम आम्ही करतोय. कळत मला? शिक्षक तुम्ही शाळेमध्ये शिकू नका, कॉलेजमध्ये शिकू नका, फक्त थंब मारा आणि घरी जावा. म्हणजे बिन फुल पगारी फुल अधिकारी, ह्याला डबल पगार भेटते. आणि ट्युशन वाले ह्याचा पूर्ण फायदा घेत आहेत. पालक परेशान, मुलाला शिकू नाही गेले, मुलगा काय हुशार होणार गेले, ट्युशन लावणं गरजेचं आहे. मला एक सांगा, जेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो, इव्हन मी आज 50 इयर्स ओल्ड आहे, तर मागच्या वेळेस जेव्हा मी शाळेत जायचं ट्युशन लावायचं म्हणलं तर लाजून वही आम्ही लपून घेऊन जायचं. ट्युशनला कोणता विद्यार्थी जातो? ज्याच्यापाशी अक्कल नाही, ज्याला अभ्यास येत नाही. तर आम्हाला ट्युशन लावायचं, आम्ही वही लपून जायचं. आणि 4 लोक बघतील, आम्ही ट्युशन लगाया, तू बेवकूफ आहे, तू पडणार नाही आता, इसलिए तू ट्युशन लगाय असे म्हणायचे. पण आज उलट झाले, ट्युशन फॅशन झाले. बाईक पाहिजे, मास्तर म्हणतो बाईकवर या, ट्युशन टाइमवर असते, हे असते ते असते, आला ना फला म्हणून ट्युशन शिक्षणाच्या नावाने पूर्ण बुमा बुम आहे. आधीच्या काळामध्ये छडी लागे छमछम तर विद्या ही धमधम. आज तसं नाही. आज लक्ष्मी वाजे खन खन तर विद्या ही धमधम. तर हे जे खेडेगावात सर आहेत, ह्या सरांना अगर काम नाही करायचंय, त्यांनी आपल्या घरी बसून राहावं. बाकी एवढे युवा पिढ्या शिकवण्याकरता ज्यांनी आपल्या देशासाठी जीव बलिदान करायला तयार आहेत आणि युवा पिढी घडवण्यासाठी तयार आहेत, त्यांना शिक्षक म्हणून तिथं लावा. मग ते जंगल जाऊन पण शिकवायला तयार आहेत. अशी युवा पिढी भरपूर आहे आज. ज्यांना युवा तयार करायचे आहेत शिक्षणातून, त्यांना काम द्या ना. हे माजुराला घरी बसवा. हे जात आहेत, थंब लावतायत, तिथं थंब लावतायत, पगार उचलतायत, तिथं थंब लावतायत, तिथं थंब लावतायत, पगार उचलतायत. ह्यांना आधी घरी बसवा. ह्यांच्यावर पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. जिथं शाळा, ज्या गावात शाळा आहे तिथंच राहायला पाहिजे. ह्यांचं कंपल्सरी आहे, पण हे राहत नाहीत. ह्यांच्यावर पूर्णपणे शासनाने बंदी घालून ह्यांना सस्पेंड करण्यात यावं. नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचं बाजारीकरण झाल्याचं आपण पाहतोय की प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश मिडियम असतील, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी डोनेशन वेगळं, विद्यार्थ्यांसाठी शाळेची फीस वेगळी, विद्यार्थ्यांसाठी पुस्तकाची याच दुकानातून पुस्तकाची खरेदी झाली पाहिजे, याच दुकानातून बूट खरेदी झाले पाहिजे, असं विद्यार्थ्यांच्या पालकांना सर्रासपणे दबाव टाकून लुटल्या जात असलेल्या घटना बघत आहोत. याविषयी आता काय वाटतं तुम्हाला?
भाऊ शिक्षणाचा असा बाजार झालेला आहे, भाजी मंडी भाजी विकल्यासारखं. आज एक पालक ऑटो चालू द्या, शेतमजूर करू द्या, माय चार घरचे भांडे घासू द्या, पण मुलगा चांगला शिकाव हे सगळ्याच्या मनात असते. पण ह्या शिक्षक लोकांनी शिक्षकाचा बाजार केलेला आहे. युनिफॉर्म हमारे से लो, किताबा हमारे से लो, आपका पूरा शूज हमारे से लो, हे सगळं दबाव मुलावर टाकतायत त्यांनी. मला हे सांगा, हे सगळं सामानचं तरी इन्कम टॅक्स भरतायत का? बरोबर. ते काय इन्क्वायरी होत नाही यांची. एका विद्यार्थ्याला 15,000 रुपये युनिफॉर्मला खर्च आले, तरी 15,000 शासनाला दाखवलेत का यांनी? शासन काय याची चौकशी करत नाही? इन्कम टॅक्स ऑफिस का चौकशी करत नाही? यांनी एकतर पावती देत नाहीत. आणि जसं की आता आमच्या कलेक्टर साहेबांनी एक GR काढलं की आप स्कूल के बाहर बोर्ड लगाओ जिसपे पूरा आपका मेंशन रह दो, आपका फी कितना है, क्या कितना. आज पण त्यांनी जेव्हा आम्ही फी भरतो, एक पालक जेव्हा फी भरतात, तर तिथं त्यांनी ट्युशन फी, स्कूल फी किंवा कॉलेज फी लिहत नाहीत, ट्युशन फी लिहतात. का असं? ह्याच्या मागे फार मोठा भ्रष्टाचार आहे. हे पण मी साहेबांना विनंती करेन की ह्याची पण पूर्णपणे चौकशी करा. आज पण बोर्डवर लिहिल्या जात नाही की या शाळेची फी किती आहे. हे फक्त कागदी पत्र काम झालेलं आहे, पण कुठल्याही शाळेमध्ये अजून कुठे बोर्ड लागलेलं नाही की ह्या शाळेची फी इतकी आहे आणि इथं पुस्तकाचा एवढा खर्च आहे आणि युनिफॉर्मचा एवढा खर्च आहे. कुठल्याही शाळेवर हे बोर्ड लागलेलं नाही. जेव्हा की आज 2 महिने झालं कलेक्टर माननीय आपले नांदेड जिल्हाध्यक्ष कलेक्टर साहेबांनी हे आदेश काढलेले आहेत, पण कुठल्याही शिक्षकांनी ह्याच्यावर आतापर्यंत हस्तक्षेप केलेला नाही. नक्कीच मुलाखतीचा शेवट करत असताना आपण नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असता. दरवर्षी आपला वाढदिवस आपण रक्तदान शिबिर करून साजरा करत असतो. 6 जून रोजी आपला वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असता. जसं आपण युवकांना सोबत घेऊन सामाजिक कार्य घडत असता. येणाऱ्या काळामध्ये टायगर ग्रुपचं जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभरामध्ये आपल्या माध्यमातून काय योगदान असणार आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे? मी माझ्या वाढदिवस निमित्त सगळ्या युवा पिढीला सांगितलं की मित्रांनो, आपण आपल्याकडून एक 5-5 झाडं लावा. आता काळाची गरज आहे. ऑक्सिजन झाडं फार कमी झालेले आहेत. सर्वप्रथम तर मी ते म्हणलं बाबा माझ्यापर्यंत यापेक्षा तुम्ही 5 झाडं लावा आणि त्याचे फोटो टाका. हेच मला तुमची शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद आहे. आता झाडांची कमतरता आहे. आणि दुसरं की आपण गावासाठी काय केलं योगदान, ह्याचे मला तुम्ही फोटो पाठवा. हेच तुमचं मला शुभेच्छा आहेत. अशा प्रकारे मी माझ्या वाढदिवस सगळ्यांना हे दिलेलं आहे, नोटीस केलं सगळ्यांना, आणि त्या पद्धतीने पोरं कामं पण केलेत. येणाऱ्या काळामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की नांदेड जिल्हा व्यसनमुक्त व्हावं. आज फार व्यसन झाले तुमचं. आज ट्युशन माध्यमातून एवढा मोठा काळा बाजार झालेला आहे मोठेगावकरांचा, आपण वागत आहे. पण आज त्याचे ट्युशन आज पण चालू आहेत. गेल्या 2 वर्ष जे गोरगरीब शेतकरी कर्ज काढून फी भरले, मग ह्याची प्रॉपर्टी विकून त्यांची फी का वापस केली नाही? मला हे प्रश्न उठलेला आहे. माझ्या बड्या दिवशी मी हे प्रश्न मांडलं. मी माझ्या पत्रकार बंधू आले, मी ते पण प्रश्न सांगितलं की भाऊ, यांची प्रॉपर्टी विका मोठे गावकरची गव्हर्नमेंटनी, आणि जे गोर गरीब शेतकरी आहेत त्या वर्षीचे आणि त्याच्या 2 वर्ष आधीचे ज्यांनी मुलाला ट्युशन लावले होते आणि त्यांचे पैसे वाया गेले. का वाया गेले? आता ठराविक मुलं ह्यानं पास केले. मोठे गावकर ठराविक मुलाला ह्यानं पेपर देऊन त्या पोरांचा अभ्यास खराब केला, त्यांचं आयुष्य खराब केलंय. ह्याच्यावर तो देशद्रोही कुणा लावाच तुम्ही. पण जे शेतकरी गोर गरीब आहेत, ज्यांनी कर्ज काढून ट्युशन फी भरलेली आहे, यांची प्रॉपर्टी विकून मोठेगावकरची त्या गोरगरिबांचे पैसे देण्यात यावं. हे पण मुद्दा माझ्या बड्डे दिवशी मांडलेला आहे मी. तर हे होते आपल्याशी बोलण्यासाठी विशेष मुलाखत दिलेले टायगर ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष बळवंत जाधव. नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचं नेहमी सामाजिक कार्यामध्ये योगदान राहिलेले आहे आणि पुढे देखील ते सामाजिक कार्यासाठी नेहमी लढत राहतील. धन्यवाद दादा. धन्यवाद. आभारी आहेत.